नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोकरी बघाच्या अजून एका नव्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजीचा जी आर आहे की जी आर किंवा ज्याच्यामध्ये लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत पूर्ण माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, आपण यामध्ये टप्प्याटप्प्याने आपण याची उद्दिष्टे, याच्यातल्या ज्या काही अटी असतील, टर्म्स अँड कंडिशन्स असतील, किंवा आपण कसं अप्लाय करायचं, या सगळ्या गोष्टी बघणार आहोत। तर व्हिडिओ हा पुढे कंटिन्यू करा। तर मित्रांनो, मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली आहे की ज्यांचं पिवळा आणि केशरी कार्ड आहे त्या कुटुंबांना त्यांच्या एक किंवा दोन मुलींपर्यंत ही योजना चालू शकते किंवा याचा लाभ घेऊ शकतात। तर केशरी आणि पिवळे रेशन कार्ड धारक फक्त हे किंवा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर मित्रांनो, या योजनेची एक म्हणजे माहिती अशी आहे की माझी कन्या भाग्यश्री ही योजना महाराष्ट्र शासनानं साधारण 1 ऑगस्ट 2017 ला चालू केलेली होती आणि त्याच योजनेला त्यांनी अधिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना ही सुरू केलेली आहे। तर या योजनेची उद्दिष्ट अशी आहेत की मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणं, परत मुलींच्या शिक्षणासाठी चालना देणं, तिसरं आहे मुलींचा मृत्यूदर कमी करून बालविवाह रोखणं, आणि चौथं आहे कुपोषण कमी करणं। तर मित्रांनो, याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट हे असंही आहे की शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणं। कारण यामध्ये जे फायदे आहेत ते मुलीच्या पहिलीत असताना, 6वीत असताना आणि 11वीत असताना हे तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहेत किंवा त्या सदर कुटुंबाला त्याचे पैसे मिळणार आहेत। तर त्यामुळं मुली किंवा शाळाबाह्य मुली म्हणजे ज्या काही कारणास्तव शाळेत येऊ शकत नाहीत किंवा शाळेत जाऊ शकत नाहीत त्या मुलींना ह्या प्रवाहात आणण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केले मित्रांनो। तर याच्यामध्ये आपण पाहिलं तसं मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये मिळणार, मुलगी पहिलीत असताना 6,000 रुपये, 6वीत असताना 7,000 रुपये आणि 11वीत असताना 8,000 रुपये मिळणार। तर मित्रांनो, लाभार्थी मुलीचं वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये असं टोटल 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे। तर याच्यासाठीच्या ज्या शर्ती आहेत म्हणजे टर्म्स आणि कंडिशन्स या अशा आहेत की फक्त पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांनाच हा लाभ मिळणार आहे। तर त्यामध्ये जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना ही योजना फक्त लागू राहणार आहे। जर तिसरी मुलगी किंवा तिसरा मुलगा जर जन्मला तर ही योजना किंवा या योजनेचा त्यांनी लाभ घेऊ शकणार नाही आहेत। मित्रांनो, पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र म्हणजेच ते ऑपरेशन करून त्याचं प्रमाणपत्र घेऊन ते सबमिट करणे हे कंपल्सरी असणार आहे मित्रांनो। तसंच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस म्हणजे दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस जर जुळी अपत्य जन्माला आली, त्यातला एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तर या दोन्हींना ही योजना जी आहे ती अनुज्ञेय राहील काय, पण त्याच्यानंतर त्या माता पित्यांनी जी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आहे ती करणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील, पण तेव्हा पण माता पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची आहे मित्रांनो। लाभार्थी हा पूर्णपणे महाराष्ट्राचा रहिवासी असलेला पाहिजे, लाभार्थ्याचं बँक खातंही महाराष्ट्र राज्यात असायला पाहिजे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्या लाभार्थीच्या कुटुंबाचं पूर्ण हे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 1,00,000 रुपयेपेक्षा जास्त नसावं, म्हणजे 1,00,000च्या आतमध्ये असावं। तर याच्यासाठी आता जी कागदपत्रे आवश्यक आहेत, जर तुम्ही बसला असाल निवांत तर तुम्ही एक वही पेन घेऊन ही कागद लिहून घ्या, जेणेकरून तुम्हालाही लक्षात राहील, किंवा जर तुम्हाला कोणाला ही माहिती द्यायची आहे की ज्यांच्या घरी 1 एप्रिल 2023 नंतर मुली जन्माला आली आहेत किंवा मुलगी झाली आहे, तर त्यांनाही तुम्ही याची माहिती देऊ शकताय। तर मित्रांनो, पहिला असेल ते त्या मुलगीचा जन्माचा दाखला ओरिजिनल लागेल किंवा त्याची झेरॉक्स लागेल, ते तुम्हाला संबंधित आशा वर्कर सांगतील। त्यानंतर जे त्या कार्डचे कुटुंब प्रमुख असणार आहेत म्हणजे कोणीही असतील, त्या मुलगीची आई असेल, वडील असतील, तर त्यांनी 1,00,000 रुपये उत्पन्न किंवा त्याच्या आतमध्ये उत्पन्न असावं असा तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला काढून घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर लाभार्थी म्हणजे जी मुलगी आहे तिचं आधार कार्ड लागेल, जर तुम्ही पहिल्यांदा
जन्मानंतर पहिल्यांदा अर्ज भरत असाल तर आधार कार्डची गरज नाही आहे, पण नंतर तुम्हाला शैक्षणिक लाभ वगैरे घ्यायचे असतील तर आधार कार्ड हे कंपल्सरी लागेल. तसेच त्या पालकांचे म्हणजे त्या मुलीच्या आई वडिलांचे दोघांपैकी एकाचे आधार कार्ड लागेल. बँकेच्या पहिल्या पासबुकची झेरॉक्स लागेल. त्यानंतर रेशन कार्ड लागेल, पिवळं किंवा केशरी कार्ड लागणार आहे, त्याचं पहिलं आणि शेवटच्या पानाची झेरॉक्स लागेल. त्यानंतर मतदान ओळखपत्र हे लागणार आहे आपल्याला कधी शेवटच्या लाभासाठी, म्हणजे मुलीच्या वयाच्या 18व्या वर्षी मुलीचं नाव मतदान यादीत नोंद करून त्यानंतर जे 75,000 रुपये मिळणार आहेत ते तुम्हाला मिळतील. त्यानंतर जर संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता म्हणजेच आपण वरती बघितलं तसं इयत्ता पहिली, 6वी आणि 11वी असे जे 8,000, 7,000 आणि 6,000 रुपये मिळणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षण घेत असल्याबाबतचा पुरावा म्हणजे तुम्हाला शाळेचं तुमच्या किंवा कॉलेजचं बोनाफाईड जोडायला लागेल. त्यानंतर मित्रांनो कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे जे तहसीलदार किंवा त्याबाबतचे जे सक्षम अधिकारी असतील यांच्याकडून हे प्रमाणपत्र घ्यायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर शेवटचं आहे ते म्हणजे अंतिम लाभाकरिता म्हणजे जेव्हा शेवटचं तुम्हाला 18 वर्षानंतरचे जे 75,000 रुपये मिळणार आहेत त्यासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील असं लिहिलंय. तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या मुलीच्या 18व्या वर्षी एक ती मुलगी अविवाहित असल्याबद्दल तिचं स्वघोषणापत्र करून द्यायला लागेल. मित्रांनो यानंतर या योजनेमध्ये खूप सारे अपडेट्स येत राहतील की त्यामध्ये तुम्हाला ॲफिडेव्हिटचा फॉर्मॅट येईल किंवा काय करायला लागेल कसं करायला लागेल येईल. आणि मला पण एक प्रश्न आहे म्हणजे मी अजूनही क्लिअर नाही आहे, पण मी त्या संदर्भातला एखादा व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करतो, तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. की जेव्हा इथं त्यांनी लिहिलंय की रेशन कार्ड पिवळा अथवा केशरी कार्ड लिहिलंय, बट त्या जन्म झालेल्या मुलीचं नाव त्या कार्डमध्ये लागणार आहे की कार्डमध्ये नाव न लागता तुम्ही डायरेक्ट अर्ज भरू शकता, हा प्रश्न मलाही पडला. मी टोल फ्री नंबर शोधतोय, त्यांना कॉल करून मला विचारता येईल आणि मी त्या संदर्भातला म्हणजे या एका पॉईंटसाठी 6 नंबर मी परत एक व्हिडिओ छोटासा अगदी 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ मी बनवून टाकेन. तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि तिथं जी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला हा आलेला व्हिडिओ तुम्हाला समजून जाईल. मित्रांनो जर अजूनही कोणाला डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये एका वेबसाईटची लिंक देतोय, त्या वेबसाईटच्या लिंकवर तुम्ही क्लिक करून अगदी पूर्ण तुम्ही फॉर्म बघू शकताय. तसेच हा GR देखील त्या वेबसाईटवरती अपलोड केला आहे. जी काही कागदं लागणार आहेत त्यांची एक लिस्ट आपण त्या वेबसाईटवरती टाकली आहे. तर तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्हाला ती वेबसाईट खालची क्लिक करून बघावी लागेल. तर मित्रांनो यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की याचा लाभ कसा घ्यायचा किंवा याच्या संबंधित जो फॉर्म आहे तो फॉर्म कसा भरायचा. तर या योजनेअंतर्गत लाभासाठी 1 एप्रिल 2023 नंतर ज्या मुलींचा जन्म झालेला आहे त्या ग्रामीण असू किंवा नागरी क्षेत्रातील ज्या मुली असतील त्यांनी हे वरती दिलेल्या कागदपत्रचे एक सेट तयार करायचा आहे आणि त्यांनी त्यांच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडून हा अर्ज भरून घ्यायचा आहे. आणि ज्यांना जी माहिती लागेल म्हणजे तुमचे ईमेल ID लागला, मोबाईल नंबर लागला किंवा तुमच्या बाकीच्या कोणत्याही डिटेल्स तुम्हाला त्या अंगणवाडी सेविकेला फॉर्म भरताना ज्या लागणार आहेत त्या तुम्ही त्यांना मदत करायची आहे फॉर्म भरायला. त्यानंतर त्या सगळ्या कागदोपत्री सगळे झेरॉक्स वगैरे जमा करून त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्य सेविका यांच्याकडे ते काम आहे. त्यांनी प्रमाणपत्र तुम्ही दिलेल्या कागदांची छाननी करून तपासणी करून हा सदरच्या सगळ्या गोष्टी त्यांनी ते जवळच्या जिल्हा परिषद किंवा जिल्हा महिला व बाल विकास विभाग जिथं असतील तिथं ते जमा करू शकतील. आणि हा जिल्हा म्हणजे जिल्हा स्तराला या गोष्टी सगळ्या होणार आहेत. त्यामुळं तुम्ही हा फॉर्म भरून तुम्ही तुमच्याकडे त्याचा फोटो वगैरे ठेवू शकता की जेणेकरून तुम्हाला नंतर त्याच्या फॉलोअपसाठी म्हणजे त्रास होणार नाही. तर मित्रांनो यानंतरचा जो हे आहे म्हणजे की अर्जाची छाननी करून समजा एखादा कागद किंवा एखादं प्रमाणपत्र जर तुम्हाला त्यात नसेल किंवा हरवलं असेल, मिळत नसेल, तर अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत पूर्तता करायला लागणार आहे तुम्हाला. म्हणजे ते अधिकारी किंवा ते पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तुम्हाला ते 15 दिवसाच्या आत पूर्तता करण्यास म्हणजे सांगतील ते. त्यानंतर अर्जदारांनी म्हणजे तुम्ही स्वतः 1 महिन्याच्या आत कागदपत्र पूर्ततेसह दाखल करायचे तिथं. जर तुम्ही काही कारणास्तव 1 महिन्यात जर पूर्तता करू शकला नाही
तर त्यासाठी वाढीव 10 दिवसांची मुदत देण्यात येईल तुम्हाला. अशा प्रकारे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला सदर अर्जावरची जी कार्यवाही आहे ती पूर्ण करावी. जर ती पूर्ण झाली नाही तर तुम्ही या गोष्टीचा किंवा या संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे मित्रांनो हे सगळं तुम्ही वाचा. त्यानंतर काय करायचंय काय नाही हे तुम्ही बघून हा पूर्ण GR वाचू शकताय. त्यानंतर जो अर्ज वगैरे सगळ्या गोष्टी ते तुम्हाला अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स वगैरे याच मदत करतील आणि त्यांच्याकडच्या थ्रूच तुम्हाला हा फॉर्म पुढे जमा करायचा आहे. तुम्ही डायरेक्ट सरकारला जमा करू शकत नाही. आणि याच्यामध्ये अजून एक पॉइंट असा आहे की दिनांक 1 एप्रिल 2023च्या अगोदर जन्मल्या ज्या मुली त्यांना माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल. मात्र त्याकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर राहील. म्हणजे ही लेक लाडकी योजना जशी 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी आहे, तसंच त्याच्या अगोदर जन्मलेल्या मुलींसाठी माझ्या मते कदाचित तुम्हाला माहीत नसेल, जर तुम्हाला मुलगी झाली आहे 2-4 वर्ष पाठीमागची गोष्ट आहे, तर तुम्ही दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे किंवा आशा वर्कर्सकडे तुम्ही अर्ज जमा करू शकताय. 31 डिसेंबर शेवट तारीख आहे. त्याच्यानंतर येणारे अर्ज माझ्या मते त्यांनी स्वीकारणार नाही आहेत. तर जे कोण तुमच्या माहितीतले असतील त्यांना तुम्ही ही माहिती सेंड करा, त्यांना पाठवा आणि त्यांना जर अर्ज भरता आला किंवा तुम्हाला जर त्यांना काही माहिती देता आली बरोबर, चुकीची नाही, बरोबर माहिती तुम्हाला देता आली तर तुम्ही ती माहिती त्यांना द्यावी. आणि त्यानंतर त्यांना थोडं गाईड करा की कुठं भरायला लागेल, काय कागद लागतील हे. यासाठी खाली दिलेलं डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिलेली आहे नोकरी बघा म्हणून, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून ते बघू शकता. तर मित्रांनो या GR पण तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळून जाईल. तर त्या GRच्या शेवटी तुम्हाला हा एक फॉर्म मिळेल, हा फॉर्मच भरून द्यायचा आहे. आशा वर्कर तुमच्याकडून हाच फॉर्म भरून घेणार आहेत. मित्रांनो यामध्ये वैयक्तिक माहिती आहे, लाभार्थीचं नाव आहे, त्याच्या मुलगीचं नाव टाकायचं, तिथं आधार नंबर टाकायचा असेल तर लाभार्थीच्या पालकांचे म्हणजे आई किंवा वडील यांचं नाव टाका, आधार क्रमांक टाका, त्यांचा मोबाईल नंबर टाका, ईमेल ID सुद्धा मित्रांनो टाका. बरीचशी माहिती तुम्हाला ईमेल ID वरती पण मिळून जाईल. त्यानंतर सध्याचा निवासाचा पत्ता आहे, तो पत्ता आहे तो तुम्ही क्लिअर, तुम्ही जिथं राहताय तिथला तो पत्ता टाकू शकता. त्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी जिवंत असल्या अपत्यांची संख्या, समजा एकच मुलगी झाली असेल तर तुम्ही इथे 1 टाकू शकताय, 2 मुलं असतील तर इथे तुम्ही 2 टाकू शकताय. त्यानंतर तुम्हाला बँक खातेचा तपशील द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला बँकेचा IFSC कोड, त्या ब्रांचचं किंवा त्या शाखेचं नाव आणि आधारला बँक अकाउंट आधारशी लिंक आहे की नाही याचे तुम्हाला इथं हो किंवा नाही मध्ये डिटेल्स द्यायचे आहेत. त्यानंतर जे टप्प्याने म्हणजे समजा आता तरी नवीन चालू झाले त्यामुळे सगळ्यांचा बऱ्यापैकी पहिला हप्ता म्हणजे जन्मानंतरचे फक्त 5,000 रुपये याच्यावरती मिळू शकतील. तर इथं तुम्हाला याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही वरची माहिती वाचून तुम्ही ज्या दिवशी जमा करणार आहे त्या दिवशीची तारीख टाकून तिथं ठिकाण टाकायचं आहे आणि त्यासोबत लाभार्थी पालक यांची सही करायची आहे. जर लाभार्थी किंवा पालक अशिक्षित असतील तर त्यांनी त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा केला तरी चालतोय. इथं अजून एकदा ही कागद दिलेत, ही कागद सगळी गोळा करा आणि तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन या तुम्ही 1,01,000 रुपयेच्या या सरकारच्या स्कीमचा किंवा या योजनेचा फायदा घ्या. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जे कोण गरजू असतील, ज्यांना कोणाला या व्हिडिओमुळे मदत होऊ शकते, कारण मित्रांनो 1,00,000 रुपये ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या मुलींच्या शिक्षणासाठी, त्या मुलीच्या लग्नासाठी वगैरे या गोष्टी तुम्हाला म्हणजे त्या मुलगीच्या घरच्यांना फायदा होईल आणि अगदी फ्रीमध्ये माहिती आहे. जसा मी हा व्हिडिओ फ्रीमध्ये बनवते तसंच तुम्ही ही माहिती तुमच्या जवळपासच्या गरजू व्यक्तीसोबत शेअर करा आणि त्यांना योग्य माहिती द्या. बाकी जर काय समजलं नाही तर मला खाली कमेंट करून कळवा. आणि डिस्क्रिप्शन मधला जो वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याच्यावरची सुद्धा माहिती तुम्ही वाचा. त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली आहे, योजनेची कागदपत्र दिली आहेत, काय लागेल, उद्दिष्टे, त्याचे फायदे हे सगळे त्या वेबसाईटमध्ये दिलेले आहेत. मित्रांनो चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जय महाराष्ट्र.